म्हटलं होतं काहीतरी चूक काढणार. काय ना आता तुला दिसत आता हे परतवलेले बटाटे आहेत त्याच्यात टाकून द्यायचे वरून, कारण ते ऑलरेडी शिजलेले असतात. हे जिरं घ्यायचं असं मस्त खिचडी वगैरे खायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर असं लिंबू पिळायचं. मी खिचडी करते, मी गरम गरम खाते मस्त. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे पहिला श्रावणी सोमवार आणि मी स्टील गावालाच आहे. सो आज माझी मम्मी साबुदाण्याची खिचडी आणि झिरकं करणार आहे. सो झिरकं म्हणजे शेंगदाण्याची आमटी. सो खूप साऱ्या भागामध्ये खाल्लं जात नाही, म्हणून मी त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे माझी मम्मी बनवणार आहे. खूप सारे लोक साबुदाण्याची खिचडी सोबत दहीच खातात, पण आमच्याकडे दही खाल्लं जात नाही, कारण माझ्या मम्मी आणि आजीला दूध नाही आवडत. सो आम्ही साबुदाण्याच्या खिचडी सोबत झिरकं बनवतो. सो आता मी सगळी तयारी करून ठेवते. मग मम्मी आली की मम्मी साबुदाण्याची खिचडी गरम करणार आहे. आणि मेन म्हणजे आज आम्ही खिचडी चुलीवर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर सगळी तयारी झाली. ते साबुदाणा भिजवून रेडी आहे. शेंगदाणे पण मी भाजले आहे, मिरच्या काढून ठेवल्या आहे आणि बटाटे काढून ठेवले आहे. आता सो मी आम्हाला तिखट आवडतं म्हणून मी खूप जास्त मिरच्या घेतो आणि ही खूप जास्त क्वांटिटी आहे, कारण आम्हाला सगळ्यांना उपवास असतो. विभा, से हाय. विभा पण आली आहे ब्लॉगमध्ये आज. तर आपण आधी शेंगदाणे दळून घेऊया. सो आपला शेंगदाण्याचा कोट पण रेडी आता. मम्मी आंघोळीला गेली आहे. मम्मी आंघोळ करून आल्यावर सांगा मला. ती आता काहीतरी चूक काढणच आहे ना, बट बघू आता. हा कूट बघ म्हटलं, बारीक जाड. सो मी सध्या चिवडा खाते थोडा. लाल भाजले साबुदाणा शेंगदाणे थोडेसे एवढे कसे काय लाल झाले? ते जाळ जास्त झाला होता चुली, ते तवा खरखर होता आणि मधले असे जळून गेले. एवढे कशाला लाल झाले? मी म्हटलं होतं काहीतरी चूक काढणार. काढ. काय ना आता तुला दिसत नाही एवढं लाल खूप राहत काय मस्त एवढा हिरवी मिरची एवढी पाहिजे. दे तेवढ्याचा लागणार तिखट लागत ते पण माईक बाजूला ठेवून बटाट्याची कापायची. तिकडे घे. झिरक्यासाठी हे लईच लाल होते, झिरक्यासाठी दुसरेच भाजायला लागणार आहे. का बरं झिरका नाही होणार काही नाही? झिरक्याचा कलर जास्त लाल तर खिचडी जाते चालू. हे चला चला अगं चिरते मी. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं विश्वासाचा प्रश्न नाही निकिता. मग पटकन होतील ना. मला पटकन काम येत नाही करता. मी खिचडी गरम करायला जाऊ शकते. जा ना मग. मला अजून देवपूजा करायची. मग जा ना देवपूजा कर. मी थोडे देवपूजा पेशंट म्हणे लक्ष राहू दे 1-1.5 मिनिट, म्हणजे थोडेसे भाजायला लागले की लगेच कढई बंद करा. मी ह्याच कढईत बट्टे परतायला राहते. मी कढई गरम राहील कळत. ठीक आहे ठीक आहे. शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधर शिव गंगाधर हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय. आता शेंगदाणे काढून घेऊ का? आता हे शेंगदाणे आपण झिरक्यासाठी काढून घेतलेले आहे. झिरक्यासाठी थोडंसं एकदम कमी भाजायची, जास्त नाही भाजायची, नाही तर ते लाल दिसतं. तर ह्याच कढईमध्ये आता आपण बटाटे परतून घेणार आहोत, कारण आमच्या घरी उकडलेल्या बटाट्याची खिचडी आवडत नाही. म्हणजे मला नाही आवडत, माझ्या मम्मीला पण नाही आवडत. ते माझ्या मम्मीला आवडते उकडलेली बटाट्याची, पण मला नाही आवडत. याच्यात तेल टाकू का आता बटाटे परतायला? पाणी टाक धुवायला. बटाटे धुवायला पाणी टाक ना. बटाटे मम्मी मीठ टाकू का? मीठ
म्हणजे छानपैकी आपले बटाटे परतायला घातलेले आपण. आणि या बटाट्यांना 5-1 मिनिट असं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे ते वाफेने लगेच शिजतात. आता माझी मम्मी तुम्हाला सांगणार आहे की झिरक्याची रेसिपी कशी करायची. सांग काय काय घेतले. ती डायरेक्ट करूनच टाकली, तिला एवढी घाई होईल राहते सगळ्या दुनियाची. हिरव्या मिरच्या घालायच्या 2-3 आणि शेंगदाणे. हिरवी मिरची आणि शेंगदाणे घ्यायचे, ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे. माझी मम्मी खूप प्राईम मिनिस्टर आहे गाईज, तिला वेळ नसतो सांगायला. त्याची अशी पेस्ट झाली पाहिजे. अशी पेस्ट झाल्यानंतर आहे ना ते आपण शिजवायला टाकणार आहे. आता तू काय करताय मम्मी? झिरक्याला कट द्यायचं. तर माझी मम्मी झिरक्याला कट देणार आहे, म्हणजेच फोडणी देणार आहे. तुम्ही बघा कशी देते. हे माझे पप्पा आहे, त्यांना ते त्यांच्या मुलासारखेच आहे, कॅमेरा शाय. हा कढईमध्ये तू करीत नाही, मी बोलते चालन का? चालेल. तेल घालायचं, मीठ घालायचं आणि पाणी टाकून जिरकं टाकून द्यायचं. झालं काही त्याला काही एवढं. तांबे घे भरून चल एक. शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या टाकले. आता तेलामध्ये वाटलेली हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकले, थोडंसं मीठ टाकलं आणि तेलामध्ये असं वरून घ्यायचं. आमच्याकडं जिरे वगैरे पण नाही खात उपवासाला, काही भागामध्ये खातात जिरे वगैरे, ते टाकू शकतात, पण आम्ही नाही खात. आमच्याकडे नाही खात. आम्ही फक्त शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याच घालतो. फक्त शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या. हे खूप छान लागतं. तुम्ही जर तुम्हाला दूध आणि दही सोबत खिचडी आवडत नसेल तर तुम्ही ते याच्यासोबत ट्राय करू शकता. हे खूप छान आहे रेसिपी. तुमच्या याच्यानुसार कन्सिस्टन्सी घ्या. काहींना घट्ट आवडतं, पण आम्हा लोकांना पातळ आवडतं, सो आम्ही थोडं पातळ घालतो. कामच इतके सांगत राहते मम्मी मला. बरं, ते अशी कन्सिस्टन्सी दाखवते. छान असं झालं पाहिजे. इतकं नको पातळ करू मम्मी. अगं थोडंसं घातलं तेवढं लागणार आहे ना, एवढं पातळ लागतंच. आता तू इथं चुलीवर बटाटे तळले का? दळाली खाली नाही भाजले, पण ठीक आहे. डाळून देते असंच. मी खिचडी परतली का बटाटे मिक्स करायला घेऊन राहू दे असंच झाकीला. आता मम्मी चाललेली आहे हे सगळं सामान घेऊन बाहेर चुलीवर, कारण आमच्या घरी चुलीवरची खिचडी आवडते. सो मम्मीने तिचे सामान घेतलं आहे. आता चुलीवरती खिचडी करणार आहे आम्ही. तुला काही घेऊ लागू का? मोठी घे ना, उलट नाही बस मोठी बाहेरच. हा बाहेर शेंगदाणे कसायला मोठी उलट नाही बारीक केली. स्ट्रगल इज रिअल. आता ती पाय दरवाजा पा कसा उघडी या, दरवाजाला लात नाही मारू. एवढं सामान असं काय करणार. तरी ती आमची चूल आहे, तर आम्ही आता चुलीवरती खिचडी बनवणार आहे. हे पाणी तापत आहे गाईसाठी. साबुदाणे मोकळी करून घ्यायची व्यवस्थित, आणि मग त्याच्या शेंगदाण्याचा कूट असा काढून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित. साबुदाणा जो असतो ना तो जास्त भिजू नाही द्यायचा. आमच्याकडे असं मोकळी खिचडी आवडते, म्हणजे जास्त वेळ पाणी नाही ठेवायचं. अर्ध्यात पाऊण तासात साबुदाण्याचं पाणी वतून घ्यायचं. मग असा भिजला का तो व्यवस्थित मोकळा होतो, चिकट नाही ना आवडत. शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित काढून घ्यायचं त्याच्यात. तव्यावर गरम करणार आहे. तव्यावर तेल टाकून घ्यायचं. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी जास्त मिरची घ्यायची, ज्यांना कमी तिखट आवडतं त्यांनी कमी घ्यायची. आम्हाला जास्त तिखट आवडतं म्हणून आम्ही जास्त मिरची टाकतो.
तेलामध्ये व्यवस्थित मिरची परतून घ्यायची. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आणि त्याच्यानंतर हा साबुदाणा. त्याच्यात ते साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं ठेवायचं. हळूहळू हे करायचं. थोडंसंच घ्यायचं कारण तव्यावर जास्त बसत नाही. तुम्ही तव्याऐवजी कढई पण वापरू शकता. तव्याची टेस्ट लागते खायला. तव्यावर टेस्टेड लागते म्हणून आम्ही थोडी थोडी कळायला पण तव्यावरच गरम करतो. निळी टाकी भरली का ग? आता हे बटाटे घेऊन आले मी परतवलेले. हे तर याच्यावर टाकणार आहे. माझं कोण बी एडिट करी व्हिडिओ. शिकून घ्यायचं सगळं, शिकून घ्यायचं सगळं. आता काही तू घरी जाऊ म्हणून थोडे दिवस म्हणून माझं कोण पाहिजे एवढी. गाईस, तुम्हाला जर वाटत असेल की मम्मीने तिचं यूट्यूब चॅनल ओपन करावं एक रेसिपीचं, तर कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तिला थोडं मोटिवेशन येईल. आता हे परतवलेले बटाटे डायरेक्ट त्याच्यात टाकून द्यायचे वरून, कारण ते ऑलरेडी शिजलेले असतात. तर आपली खिचडी मस्त रेडी झालेली आहे. आता मम्मी ती काढून देते छान मस्त. एकदम छान लागते खिचडी अशी. वरती खरपूस लागते खायला. कढई आपलं जिरं पण रेडी झालं छान. तर आता ते एका प्लेटमध्ये घेऊन लिंबू राहिलं. एक लिंबाची फोड ठेवायची आणि छान पैकी आपलं खिचडीचं ताट रेडी आहे. आता मम्मीने हिरव्या मिरच्या पण तळून घेतल्या मस्त. खिचडीसोबत हिरव्या मिरच्या छान. तर आता आपलं ताट रेडी मस्त. झिरकं, खिचडी, लिंबू, मिरची, ते झिरकं घ्यायचं असं मस्त खिचडीवर ओतायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर असं लिंबू पिळायचं मस्त छान. इकडे घे बाबा. मस्त खायचं. चला आता मी खिचडी खाते. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मग मी खिचडी करते, मी गरम गरम खाते मस्त. आणि तर याच होतं या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय कर मम्मी.